नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज श्रावणातला शेवटचा रविवार. आदित्य राणूबाईच्या व्रताची सांगता. सकाळी आधी सूर्यदेवतेला बाहेर येऊन अर्घ्य दिलं. मनोभावे सूर्यदेवतेला नमस्कार केला. त्यानंतर चौरंगावर आतमध्ये जाऊन आदित्य राणूबाईच्या व्रताची सगळी रांगोळी काढली. पूजेची सगळी छान तयारी केली. सूर्य, चंद्र, त्यानंतर 7 मातृका, 12 रेघांचं सूर्यमंडल, छोटं तळं, आदित्य राणूबाई, शंख, घंटा, पावलं, स्वस्तिक, कमळ अशी सगळी शुभचिन्ह. त्यानंतर हत्ती, त्यावर अंबारी आणि अंबारीत माहूत आणि राजा-राणी असं सगळं रांगोळीनं काढून घेतलं. रक्तचंदन उगाळून रक्तचंदनाने विड्याच्या पानांवर आदित्य राणूबाईच्या 2 प्रतिमा काढल्या. दुसऱ्या पानावर 6 रेघांचं मंडल काढलं. आईंनी षोडशोपचारे सगळी छानपैकी एक-एक करून मला पूजा सांगितली. सगळे त्यांनी मंत्र म्हटले आणि मनोभावे आदित्य राणूबाईची पूजा केली. पूजेमध्ये 6 दोऱ्यांचा आपल्याला पहिल्या रविवारी तातू करायचा आहे आणि हा तातू 4ही रविवार आपल्याला पुजायचा आहे, म्हणजे त्याची पूजा करायची आहे. आणि या पूजेसाठी फुलं, फळं, पत्री, दुर्वा, वस्त्रमाळा, विड्याची पानं, पंचामृत, गूळ खोबरं, शंख, घंटा असं सगळं लागणारं हे साहित्य आहे. शेवटी पूजा झाल्यावर सूर्यस्तुती म्हटली आणि हातात 3 तांदूळ घेऊन आदित्य राणूबाईची कथा वाचली. त्यानंतर बाहेर येऊन सूर्यनारायणाला हळदी-कुंकू वाहिलं, औक्षण केलं. अशा प्रकारे 4ही रविवार आदित्य राणूबाईची पूजा संपन्न झालेली आहे. याचं जे उद्यापन आहे ते रथसप्तमीला करायचं आहे. त्या दिवशी सूर्यनारायणाचा रथ काढून त्याची पूजा करायची आहे. गुळाची पोळी, त्यानंतर बोटव्याची खीर म्हणजेच गवल्याची खीर याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मेहून त्या दिवशी जेवायला बोलवायचं आहे. अशा प्रकारे मनोभावे आदित्य राणूबाईचे व्रत केलेले आहे. धन्यवाद.